हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर झालं असं, मी आणले होते बांगडे. त्याला मस्तपैकी साफ करून घेतलं आणि आपला मच्छीचा मसाला लावून घेतला. मग घेतलं थोडं तांदळाचं पीठ, त्यात टाकला थोडासा मसाला आणि मीठ आणि हे चांगलं कोलसवून घेतलं. आणि एक एक जे मसाले लावून ठेवलेले बांगडे होते ना, तर ते पहिल्यांदा तव्यावरती तेल टाकून घेतलं आणि ते मसाले लावलेले बांगडे जे आहेत हे मस्तपैकी तांदळाच्या पिठात घोळवून ठेवले. आता तुम्हाला याची रेसिपी संपूर्ण हवी असेल तर मच्छी फ्रायची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. त्याची लिंक मी खाली अटॅच करतेच आहे, तर ती जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता बघा, हे मस्तपैकी तांदळाच्या पिठात घोळवलेले जे बांगडे आहेत ना, मस्तपैकी तेलावरती शालो फ्राय करून घेतले होते. आता हे तव्यावरती असे सोडून द्यायचे आणि मस्तपैकी शालो फ्राय करून घ्यायचे. आणि आता ह्याची जी चव आहे ना, ही थोडीशी एन्हान्स करण्यासाठी मी काय केलेलं आहे, काही लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या साईडला अशा सोडून द्यायच्या आणि थोडी कढीपत्त्याची पानं टाकायची, जेणेकरून हे मस्तपैकी चव ही त्या बांगड्यांमध्ये उतरते. तर आता ही एका साईडने मस्तपैकी फ्राय करून झाले की दुसऱ्या साईडने हे बांगडे आपल्याला सगळीकडून असे मस्तपैकी कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, मोठ्या बांगड्यांपेक्षा ना छोटे जे बांगडे असतात ना, हे चवीला अतिशय सुंदर असे लागतात. आणि मला हे 100 रुपयाला 6 बांगडे हे मिळाले होते. तर मला नक्की कमेंट करून सांगा, हे चांगले मला स्वस्त पडले की महाग पडले. पण चवीला तर अतिशय भन्नाट आणि मस्तच असे हे फ्रेश असे बांगडे होते. तर मी केला होता इथे पिठी आणि भात असा मालवणी मेनू तयार केला होता. तर पिठी भात मस्तपैकी गरम गरम पिठी भात आणि बांगडा, त्याच्याबरोबर हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असं लागतं. तर बघा, हे आपलं पिठी भात गरमागरम आणि बांगडा इथे रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.